भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती महोत्सव सोहळा कांजळा येथे संपन्न. मौजे कांजळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. रोज सोमवार दिनांक 29/4/2025. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आशीर्वादाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या भीम जयंती मौजे कांजळा येथील अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सर्व भीम जयंती कार्यकारिणी, सर्व समाजबांधव सहभागी झाले होते. या सर्वांचा सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल कांबळे सर यांनी केले व सर्व समाजबांधवांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संभाजी लांडगे, जयंती मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कांबळे, उपाध्यक्ष दीपक सोनटक्के आणि सर्वात मेन तरुण तडफदार शरद डाकोरे, कैलास गायकवाड, सचिन चित्ते, माजी अध्यक्ष अजय कांबळे, काळबा आनंदा डाकोरे, विकास डाकोरे, नागेश कांबळे, भगवान डाकोरे, दिलीप सोनटक्के, अरविंद डाकोरे, सचिन कांबळे, संतोष कांबळे, आनंदा डाकोरे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती कांजळा नगरीमध्ये साजरी होत आहे. त्या निमित्तानं आपण काय सांगशाल? सर्वांना सहस्रज्ञ देवे. आज भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती जी जगभरात सर्वत्र साजरी केली जात असते, ती जयंती आज कांजळा नगरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. आमच्या कांजळा या नगरीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व महापुरुषांच्या जयंत्या आमच्या गावामध्ये सर्व मंडळी गुण्यागोविंदाने आनंदाने साजरी करत असतात आणि खऱ्या अर्थाने विचाराची जयंती कांजळा या गावामध्ये होत असते. या जयंतीचे विशेष आहे. यावर्षी पण 134वी जयंती, सर्व मुलांची भाषणे, त्याचबरोबर बक्षीस वितरण, मान्यवरांचा सत्कार सोहळा, पंचशील ध्वजारोहण, धम्मध्वजारोहण आणि गावामधील भव्य मिरवणूक, यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ मान्यवर मंडळी या मिरवणुकीला गुण्यागोविंदाने असतात आणि अतिशय उत्कृष्टरित्या जयंती साजरी करत असतात, असं उस्मानगर पोलीस ठाण्याचं मतसुद्धा आहे. त्यामुळे आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी हा जो जयंती सोहळा होत असतो अतिशय आनंदाने होत असतो. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकांना विकासाची जी संधी निर्माण करून दिली, त्यामुळेच आपल्या भारत देशाचा विकास झालेला आहे. आता हे सर्व जनमानसांना समजल्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीचा सोहळा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये जगभर सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेसारख्या देशामध्ये, कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारून त्यावर सिम्बॉल ऑफ नॉलेज असं कोरल्या गेलेलं आहे. याचबरोबर जगभरात रशियामध्ये असेल, ऑस्ट्रेलियामध्ये असेल किंवा जगातील वेगळ्या देशामध्ये असेल, जयंतीचा सोहळा साजरा होत असतो. नांदेडला सुद्धा भव्य सोहळा झाला आणि या जयंतीमध्ये ज्या यावेळेस MPSC परीक्षा पास झालेल्या मुलांचे सुद्धा स्वागत करण्यात आलं आणि आपली जयंती साजरी करत असताना आपण जम्मू काश्मीर येथे आपल्या भारतीय पर्यटकावर झालेला हल्ला आणि त्याला दिलेलं प्रत्युत्तर आपल्या भारतीय सैनिकांकडून यामध्ये सुद्धा अभिवादन करण्यात आलं. आणि एक संघ भारत, सर्व भारतीय म्हणून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच आहे. त्यानंतर धर्म हा माझी खाजगी बाब आहे. या अनुषंगाने आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपण भारतीय राहू. आपले एकीचं प्रदर्शन जगातील सर्व खंडांना व्हावं आणि भारत एक नामांकित जगात महासत्ता बनणारा देश व्हावा, हा संदेश या जयंतीच्या वतीने सर्व भारतीयांना आम्ही देतो. सर्वांना सस्ने सप्रेम जय. धन्यवाद. गावातील नवयुवकांना आणि बाहेरगावून येणाऱ्या पाहुणे मंडळींना आपलं जयंतीनिमित्त काय आव्हान असेल? गावातील आमची सर्व मंडळी ही गुण्यागोविंदाने आनंदाने अतिशय उत्कृष्टपणे जयंती सोहळा साजरा करत असतात. बाहेरगावून येणाऱ्या मंडळींना सुद्धा आमचं आव्हान आहे की आमच्या गावाची जी विचार परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून आपण वर्तन करावं. आपल्या भव्य मिरवणुकीमध्ये सुद्धा गुण्यागोविंदाने आनंदाने हा सोहळा साजरा करावा. बाबासाहेब जयंती सर्वांसाठी आदर्श ठरेल अशा पद्धतीनं वर्तन करावं असं आमचं नम्र आव्हान आहे. ओके.